मराठवाड्यात आयसिसचा पाळमुळं खोलावर रुजताना दिसतात, कारण नासेर बिन चौसच्या अटकेनंतर परभणीतून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आणखी एका तरुणाला अटक केली आहे। शाहिद खान असं या तरुणाचं नाव आहे आणि त्याच्याकडून 1 किलो स्फोटक आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं आहे। एटीएसने शाहिदला कोर्टामध्ये हजर केलं असता त्याला 29 जुलैपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे। नासेर आणि शाहिद मित्र आहेत, त्यांनी मिळून योजना बॉम्ब बनवण्याची योजना आखली होती। डिटोनेटर आणि आरडीएक्स हे एकत्र करून ठेवण्यात आलेलं होतं। शाहिदच्या आजीच्या घरामध्ये एका पिशवीमध्ये स्फोटकं सापडली आहेत। एटीएसच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईला दुजोरा दिलाय। वो एक पढ़ा लिखा नौजवान है, उसको महज फंसाया गया है। दूसरी तीसरा ख्वाजा यूनुस यहाँ पे बनाने की तैयारी है। हमारा बच्चा बिल्कुल बेकसूर है। इंशाअल्लाह आप देखेंगे आईएस का मुंह काला होगा और ये बच्चे जो बेबुनियाद इल्जामात लगाए जा रहे हैं बच्चों पे। मराठवाड्याला पडत चाललेला दहशतवादाचा विळखा चिंतेची बाब असल्याचं मत महाराष्ट्र एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे। ते लातूरमध्ये आयोजित केलेल्या खुल्या चर्चासत्रात बोलत होते। मराठवाड्यातून सुमारे 100 तरुण बेपत्ता असण्याची शक्यता आहे आणि त्यांचा दहशतवादाशी काही संबंध आहे का अशी माहिती घेण्याचं काम सध्या सुरू असल्याचं कुलकर्णींनी सांगितलं। अवघ्या 40 ते 45 दिवसांमध्ये युवकांचं मनपरिवर्तन केलं जात असून त्यांना दहशतवादाकडे प्रवृत्त करणाऱ्यांची मोठी साखळी सध्या कार्यरत असल्याचा दावाही एटीएस प्रमुखांनी केलाय। इतकंच नाही तर आयसिसमध्ये सामील होण्यासाठी सिरियाला जाणाऱ्या अनेक तरुणांचं समुपदेशन करून परत त्यांना पाठवल्याचा दावाही त्यांनी केला। इंटरनेट ह्या माध्यमांनी हे काम त्यांचं सोपं केलेलं आहे, ज्यांना रॅडिकलाइज करायचं त्यांना। पूर्वी जेव्हा इंटरनेट माध्यम हे एवढं प्रचलित नव्हतं त्यावेळेला त्याला उठून फिजिकली कुठेतरी जायला लागायचं, ट्रेनिंग घ्यायला लागायचं, ट्रेनिंग घेऊन परत यायला लागायचं, तेव्हा तो रॅडिकलाइज व्हायचा। ह्या सगळ्या प्रक्रियेला जवळजवळ 8 ते 10 महिने लागायचे। आणि आज परिस्थिती अशी आहे की तो घरात बसतो, घरात त्याच्या टेबलावरती कॉम्प्युटर आहे, तो दिवस रात्र बसला तर तो 40 ते 45 दिवसात हे अंतर पार करू शकतो। आयसीसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून कल्याणमधून अटक केलेला रिझवान शेख हा कल्याणमध्ये ज्यांच्या घरात राहत होता त्या घरमालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंजुम भाटकर यांच्यावरती भाडेकरूंबद्दल पोलिसांना माहिती न दिल्यामुळे कल्याणमधील बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। रिझवान शेखला कल्याणमधून सूर्यमुखी इमारतीतून अटक झाली होती।